प्रेक्षकांनो, कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आपण बघितलं भोसलेने त्या पुलकितला पोलिसी खाक्या दाखवून सगळी माहिती वधवून घेतली आहे आणि पुलकितने सांगितलं की आर्यनने कसं त्याला डॉमिनेट केलं. तो समजून सांगत होता की ते तुझे बाबा आहे, ते तुझी काळजी करत असतील, पण आर्यनने ते न ऐकता त्याच्या एका मित्राच्या बंगलोची चावी घेतली आणि तिथे जाऊन लपला. तर पुलकित आता आर्यनच्या बाबाची म्हणजे साटम सरांची माफी मागतोय की सर प्लीज मला माफ करा, मी हे सगळं मुद्दाम केलं नाही, आर्यनने मला माझ्याकडून करवून घेतलं. भोसले म्हणतोय चल आता तो म्हणतो कुठे जायचंय सर. भोसले म्हणतो तुझा आजा पण येईल, चल. तर आता इकडे जमदाडेला आठवते की तो पालघर म्हणजे वंदना खून प्रकरण. तर भोसले आणि साटम साहेब त्या बंगल्यावर आले जिथे हा आर्यन राहत होता. आता साटम साहेब तिथे खून वगैरे बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय की आर्यनचं कदाचित असं काही झालं नसावं बरं वाईट, पण भोसलेने त्या जागेची पूर्ण अगदी खडानखडा तपासून घेतलेली आहे ती जागा. आता जमदाडे आली आहे त्या चव्हाणच्या मेहुण्याकडे आणि ती त्याला विचारते की पालघरमध्ये तुम्ही इन्चार्ज आहात ना, मागे तिथे खून झाला होता बघा एका निलेश म्हणून माणसाचा. त्यावरती तो माणूस म्हणतो की हो हो तिथे मीच होतो क्राईम सीनवर. तर त्या माणसाला अतिशय निर्घुणपणे मारलं होतं, हातोड्याने मारलं होतं का जमदाडे विचारते. तेव्हा तो म्हणतो हातोड्याने नाही, हातोड्यानेच मारलं होतं, खूप बेकार खून केला होता हो, काय क्रूर लोक असतात नाही. तेव्हा जमदाडे म्हणते पण त्या क्रूर लोकांचा काही शोध लागला का. त्यावरती जाधव म्हणतो नाही, पण एक फुटेज सापडलं होतं मला. जमदाडे म्हणते ते फुटेज प्लीज मला पाठवाल, चव्हाणांच्या मोबाईलवर पाठवलं तरी चालेल. चव्हाण म्हणतात की बाबा पाठव, चौकी कोणती असो, काम महत्त्वाचं. आता भोसले त्या जागेची शहानिशा करतो आणि साटम साहेबांना सांगतो की माझं तुम्ही ऐका, तुम्ही एक ऑफिशियल कंप्लेंट करा. हे बघा तुम्ही जर अशी कंप्लेंट केली तर झक मारून सगळ्या यंत्रणेला काम करावंच लागेल. सर हे काहीतरी वेगळंच गौडबंगाल दिसतंय, मला दिसतंय तितकं सोपं प्रकरण नाही आहे. आर्यनला कदाचित इथून फोर्सफुली नेण्यात आलं असावं असा माझा अंदाज आहे. हे ऐकल्यानंतर साटम साहेबांना प्रचंड टेन्शन आलं आहे, कारण आधीच ते खूप टेन्शनमध्ये आहे आणि त्यातनं हे प्रकरण त्यांच्या अंगाशी येऊ शकतं म्हणून. तर जमदाडेला ती फुटेज मिळाली आहे, चव्हाणांनी आणून दिली आहे. चव्हाण खोदून माहिती विचारत असतात की तुम्हाला ही फुटेज का हवी आहे, काही खून प्रकरण आहे का, सिरियस आहे का. पण जमदाडे त्यावर चिडते आणि म्हणते डेस्कवर जाऊन बसा चव्हाण, मी सांगेल नंतर. तर जमदाडेने ती फुटेज चेक केली आहे, त्यामध्ये काळी हुडी घातलेला एक व्यक्ती दिसतोय. बाई की बाप्या हे कळलं नाही आहे, पण जमदाडेचा पूर्ण विश्वास आहे की ती वंदनाच आहे. असो, तर आता इकडे भोसले आलाय साटम साहेबांच्या बंगल्यावर काय परिस्थिती आहे बघायला. पण पंत मात्र खूप ॲटिट्यूड देत असतात भोसलेला. ते फोनवर बिझी असतात आणि म्हणतात थांब जरा भोसले, इथे कसं काय. भोसले म्हणतो इथे कसं काय म्हणजे साटम साहेबांना भेटायला आलोय मी, बाहेर गर्दी कसली. त्यावरती पंत म्हणतात अरे काही नाही, एखाद्या कोणातरी कार्यकर्त्याला कळलंय की घरात मोठा प्रॉब्लेम झालाय, पण इथे गर्दी आहे का रे. तेव्हा भोसले म्हणतो हो मी आत्ता येताना बघितलं, बाहेर खूप गर्दी होती. पंत बाहेर जाऊन बघत असतात, पण आता भोसले वर जात असतो. त्यावर पंत त्याला म्हणतात काय रे भोसले, वर कुठे निघालायस, सांगितलं ना तुला साहेब कॉन्फरन्समध्ये बिझी आहेत म्हणून. आता भोसले विचारतो कॉन्फरन्समध्ये कोणासोबत, म्हणजे कॉन्फरन्सच असेल तर मी जातो ना वर, भेटून येतो. तर आता पंत म्हणतात शेरेकर सोबत बिझी आहे. पण आता भोसलेला कळतंय की इथे थांबण्यात अर्थ नाही म्हणून तो निघून जात असतो. पण पंत पुन्हा त्याला ॲटिट्यूड देतो आणि म्हणतो काय रे बॉसचं नाव ऐकलं आणि घाबरलास का. त्यावरती भोसले अतिशय शांतपणे पण डोळ्यात राग आणून पंतांच्या समोर जातो आणि पंत जरा घाबरतात. तेव्हा भोसले म्हणतो काय आहे ना, वाघ आणि सिंह यातनं कोण कोणाला घाबरताना पंत हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. असो तेवढे तुम्ही हुशार आहात. पण आता भोसले गेल्यावर मात्र पंतांना घाम फुटलाय. तर भोसले जर थोडा बाहेर पडतो साटम साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर, तर ए मोहिनीचा फोन आला आहे. म्हणजे भोसलेने तिचं नाव ए मोहिनी असं फीड केलं आहे त्याच्या मोबाईलमध्ये आणि ते देखील मराठीतून. आणि फोन उचलल्यावर तो म्हणतो देखील ए मोहिनी कशी आहेस. त्यावर मोहिनी म्हणते चल काहीतरीच तुझं. भोसले म्हणतो नाही पण आपलं ठरलं आहे ना आता अरे तुरे करायचं. तर मोहिनी म्हणते हो रे, पण मी तुला वेगळ्या कामासाठी फोन केला होता. ॲक्च्युली तुझी आई ट्रिपवरनं आली ना, तर त्यांचा रिव्ह्यू घ्यायचा राहिला होता. मी तुला एक फॉर्म देते, तो तू प्लीज फिलअप करून पाठवून देशील का मला. भोसले म्हणतो हरकत नाही आहे, पाठवेल मी, पण आपलं ठरलं आहे बरं का मोहिनी, आपल्याला भेटायचं आहे. त्यावर मोहिनी म्हणते हो अरे भेटूयात, पण आज जरा मी बिझी आहे, मी तुला नंतर वेळ कळवते. त्यावर भोसले अगदी स्टाईलमध्ये बाय असं म्हणतोय. तर तिथे शेरेकरने ते बाय ऐकलंय आणि तो भोसलेच्या समोर येतो आणि म्हणतो काय चाललंय काय ड्युटीवर. आता भोसलेने त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम चेंज करून टाकलेत आणि आता शेरेकर विचारतो इथे काय करतोयस तू आणि काही कामधामं नाही आहेत का तुला चौकीवर. तर आता भोसले म्हणतो सर इथे जरा पर्सनल काम होतं साटम साहेबांकडे म्हणून आलो होतो. तर आता भोसले असं बोलल्यानंतर शेरेकर म्हणतो काय पर्सनल काम काय होतं तुझं. नाही म्हणजे तू ना सगळी लाज बीज सोडली आहेस का रे,
थोडा काय पर्सनल बोलला तुझ्याशी तो शिवाजी साटम, तर तू लगेच त्याच्याशी पर्सनल काम घेऊन आलाय, हे शोभतं करे भोसले तुला? त्यावरती भोसले म्हणतो सर असं काही नाही आहे, माझ्या एका दूरच्या भाच्याचं ॲडमिशन करायचं म्हणून आलो आहे, पण तुम्ही इथे कसे? पण शेरेकरला त्याचं उत्तर द्यायचं नसतं. तो भोसलेला टाळतो आणि म्हणतो जा काम कर. भोसले म्हणतो ठीक आहे, पण माझं पर्सनल काम राहिलं आहे. शेरेकर म्हणतो राहू दे ते तू नंतर कर, आधी चौकीवर जा. तर भोसले साहेब पोहोचले चौकीवर आणि चौकीवर आल्या जमदाडे आणि भोसले दोघंही सोबत बोलतात. मला तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणून. भोसले म्हणतो तू बोल जमदाडे आधी. जमदाडे म्हणते सर मला जरा उशीर लागेल, पण तुम्ही आधी सांगा. भोसले म्हणतो सांग बाई पटकन. तर आता जमदाडेने विषय काढला आहे वंदनाचा आणि ते फुटेजही दाखवते ती भोसलेला. पण आता भोसलेला या सगळ्या गोष्टींवर जरा विश्वास बसत नाही आहे. त्याने फुटेज आधी बघितलं नाही, पण तो जमदाडेला कन्सिडर करतो आणि म्हणतो अगं बाई तुला ना कावीळ होतो तशी वंदना लागली, असं काही नाही आहे गं. पण आता जमदाडे म्हणते सर हे फुटेज बघा, आपल्याला माहिती आहे किल्वर गँग हुडी घालायची, म्हणजे तो हिम्मत खत्री आठवतो ना तुम्हाला, तशीच वंदनासुद्धा होडी घालू नये. आता भोसले म्हणतो अगं पण यात बाई एका बाप्या ते कळत नाही आहे. पण जमदाडे म्हणते सर असं काय करताय, नीट बघा ना, अहो खून हातोड्याने झाला आहे, वंदनाच असणार आहे ती. आता भोसलेला थोडा विश्वास बसतो आहे. तो म्हणतो ठीक आहे, तुम्हाला हे फुटेज पाठव, मी बघतो. पण हे बघ आपली लागली शर्यत, जर ही वंदना नसेल तर तुला मला महिनाभर चहा द्यावा लागेल. आता जमदाडे म्हणते सर मी खारी पण द्यायला तयार आहे. तर आता दुसऱ्या क्षणाला या दोघांचं बोलणं सुरू असताना बाहेर एक मॅडम आल्यात आणि त्या प्रचंड इंग्लिशमधनं बोलतायत, जे चव्हाण हवालदारांना अजिबात कळत नाही आहे. ती बाई खूप मोठ्याने आरडाओरडा करत असते, इंग्लिशमधनं बोलत असते. भोसले येतो आणि म्हणतो मॅडम काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? त्यावरती ह्या मॅडम म्हणतात की तुम्हाला म्हणजे इंग्लिशमध्येच बोलते ती पुन्हा. तेव्हा भोसले चिडतो आणि म्हणतो ओ मॅडम आपण मुंबईत राहतो आणि ही भाषा मला चालणार नाही, तुम्ही मराठीतनंच बोलायचं. आता ह्या गोष्टीवरनं या दोघांमध्ये जरा वादावादी होते. ती बाई म्हणते ही पोलीस चौकी म्हणजे तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे, तुम्ही म्हणाल ते करायला. त्यावर भोसले म्हणतो ओ मॅडम नीट बोलायचं आता ती मॅडम भोसलेवर जरा धावून येते. जमदाडे लगेच समोर जाते. ती म्हणते 1 मिनिट थांबा. आता ती भोसलेला मराठीतून बोलायला लागते. तेव्हा भोसले म्हणतो अरे वा तुम्हाला मराठी येतं की? पण भोसलेने तिच्याशी जरा वरच्या आवाजात बोलले म्हणून ती म्हणते की तुमच्या चौकीमध्ये बायकांशी कसं बोलावं हे साधे मॅनर्स नाही आहे. जर पोलीस स्टेशनमध्ये या तुम्हालाच मॅनर्स नाही आहे तर बाकीच्या लोकांकडनं काय अपेक्षा करणार? तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाशी बोलताय? भोसले म्हणतो मला अगदी व्यवस्थित कळतंय मी कोणाशी बोलतोय. मी एका अत्यंत माजोरड्या बाईशी बोलतोय, जिला असं वाटतं की ती स्वतः शहाणी आहे, बाकीचं जग येडं आहे. आता भोसले पुढे काही बोलणार तेवढ्यात ही बाई भोसलेला चुप्प बस असं म्हणतीये तोंडावर बोट ठेवून. भोसलेला खूप राग येतोय तिचा. भोसले रागाने बघतोय तिच्याकडे की हिची एवढी हिंमत. पण आता तिच्या हातावरची स्मार्टवॉचवर एक कॉल आलाय. तो कॉल ती रिसीव्ह करते आणि तिच्या कानात आहेत इयरबड्स आणि फोन रिसीव्ह केल्या येस आय एम कमिंग म्हणून ती जोरात सुसाट वेगाने धावते. पण आता इथे भोसले खाली डेस्कवर लॅपटॉपवर का बसला हे मला कळलं नाही. पण ती बाई पळाल्यावर तो जमदाडेला म्हणतो अगं पळ जमदाडे पकड तिला. पण जमदाडे काही तिला पकडू शकत नाही. आता भोसले चौकीच्या बाहेर आलाय. जमदाडेला झापतोय की तुला साधी एक बाई पकडता आली नाही काय, हवेत विरली की काय ती? जमदाडे म्हणते सर ती किती फिट होती हो. आता भोसलेला हे लागलंय. भोसले म्हणतो जमदाडे तू हे बोलताना माझ्या पोटाकडे बघू नकोस तुला वाटतंय तसं नाही आहे मी. माझे 6 पॅक इथे नाही आहे, इथे आहे डोक्यात. आणि काय गं तुला साधी एक बाई पकडता आली नाही? आता हे इथे वाद यांचा संपलाय. तर आता पुन्हा एकदा भोसले तिला म्हणतो की तू ते CCTV फुटेज पाठव मला, बघतो काही शोध घेता आला तर. आता पुढच्या क्षणाला भोसले आपल्याला एका चहाच्या टपरीवर दिसला आणि तो त्या टपरीवाल्याला नाव ठेवत असतो, कारण त्याने चहा अत्यंत घाणेरडा केलेला असतो, हिंदी आणि मराठी मिक्स करून. तुम चहा में आलं डालने का फिर अर्क उतरता है वगैरे वगैरे. पण तिथे आलाय एक खबरी आणि भोसलेने त्याला एक पत्ता शोधायला सांगितलाय, म्हणजे ते CCTV फुटेज वंदनाचं त्याला दिलंय आणि पालघरमध्ये खून झालाय हे शोध. त्यावर खबरी म्हणतो हरकत नाही आहे, पण अर्जंट आहे का? त्यावर भोसले म्हणतो 1.5 वर्षापासून केस पेंडिंग आहे. हे किती अर्जंट आहे तुझ्या लक्षात आलंच असेल. भोसलेने त्याला पेनड्राईव्ह पण दिलाय आणि तो शोध घ्यायला सांगितलाय की ह्या फुटेजमध्ये नेमका बाई आहे की बाप्या आहे आणि कोण होतं तिथे. तर इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय शेरेकर भोसलेला झापतोय की आता मी एक स्पेशल स्क्वॉड तयार केले आणि त्यामध्ये तू सुद्धा आहेस, पण याचं लीड हवालदार करणार आहे. आता भोसले म्हणतो हवालदार? हवालदार करणार आहे की दुसरं कोण? तेव्हा आता शेरेकर म्हणतो ACP हवालदार. आता हे कन्फ्युजन फार मोठं आहे की हवालदार आहे की ACP. पण प्रेक्षकांनो इथे ACP चालल्यात पण त्यांचं सरनेम आहे हवालदार. आत्ता ज्या मॅडम झापत होत्या भोसलेला त्याच मॅडम हवालदार म्हणजे ACP बनून आल्या आहे.
तर असा होता रिव्ह्यू. कसा वाटला मला नक्की कळवा. आणि आता ह्या हवालदार आहेत की ACP, म्हणजे ACPच हवालदार आहे. ओ माय गॉड, हे खूप कन्फ्युजन आहे. तर भोसलेचं मात्र हिच्याशी चांगलंच वाजलंय पहिल्याच भेटीमध्ये, पण आता मात्र अख्खीच्या अख्खी केस हिच्यासोबत सॉल्व्ह करायची आहे. कसा करणार भोसले, अवघड आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.